नमस्कार मित्रांनो, आज आपण चेंबर्स मेड ट्रॉली किंवा हाऊसकीपिंग कार्टबद्दल माहिती घेऊया। या ट्रॉलीला 3-4 नावं आहेत। एक तर चेंबर्स मेड ट्रॉली, हाऊसकीपिंग कार्ट, युटिलिटी कार्ट किंवा सर्व्हिस ट्रॉली। तर ही हाऊसकीपिंग रूम अटेंडंट वापरतात आणि प्रत्येक सेक्शनचे जे रूम अटेंडंट असतात त्यांच्याकडे त्यांची स्वतंत्र ट्रॉली असते आणि हे खूप गरजेचे आहे, कारण की रूम बनवताना तुम्ही ट्रॉलीमधनं सामान ने-आण करू शकता। तर ट्रॉलीचे जनरल जे सेटअप आहे ते या प्रकारचंच असतं आणि प्रत्येक हॉटेलच्या ब्रँडनुसार ट्रॉलीचे वेगवेगळे कंपार्टमेंट्समध्ये थोडेफार फरक असतात। बाकी एकंदरीत ट्रॉली ही अशाच प्रकारची असते। तर ट्रॉलीच्या राईट हँड साईडला जर तुम्ही बघाल तर एक ब्लॅक कलरचं बिन दिसतंय। तर ते 2 बिन असतात, एक राईटला आणि एक लेफ्टला। तर दोघांपैकी एक असतं तुमचं सॉइल लिनेन डंप करण्यासाठी आणि एक बिन असतं तुमचं गार्बेज क्लिअर करण्यासाठी। आणि वरती जे दिसते ट्रॉलीच्या वरती ते सेक्शन्स असतात। तर तुमच्या हॉटेलमध्ये जर हाऊसकीपिंग टी कॉफी मिनी बारमध्ये सर्व्हिस करत असेल, टी कॉफी रिप्लेनिश करत असेल, तर हाऊसकीपिंग कार्टमध्ये वरच्या भागात कंपार्टमेंट्स केलेले असतात छोटे छोटे, किंवा एक बॉक्स दिला जातो। त्या बॉक्समध्ये रूम अटेंडंट आपले टी कॉफी सॅशे, मिल्क सॅशे, ग्रीन टी सॅशे, शुगर फ्री सॅशे ठेवू शकतात। त्याबरोबर स्टरर असतात, एखादा कप ठेवला जातो इमर्जन्सीमध्ये आणि असाच सेटअप असतो। त्याच ट्रॉलीमध्ये वरच्या बाजूला एका साईडला जर तुमच्या रूममध्ये छोटे छोटे मिनिएचर बॉटल्स ठेवले जात असतील, लाईक शॅम्पू, बाथ जेल, कंडिशनर, मॉइश्चरायझर, तेही रूम अटेंडंट तिथे लावून ठेवतात। आणि एका बाजूला डेंटल किट, शेविंग किट, कोम, लुफा, स्लिपर्स अशा प्रकारे गोष्टी ठेवल्या जातात। खाली 3 जे कप्पे दिसत आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे यूज केले जातात। साधारणपणे हे तिन्ही कप्प्यामध्ये लिनेन ठेवलं जातं आणि जर रूम अटेंडंट तुमचे पाणी सर्व्हिस करत असतील, जे रोज सर्व्हिस द्यावं लागतं, पाणी रिप्लेनिश करावं लागतं, नवीन पाण्याच्या बॉटल्स ठेवल्या जातात, तर ते या ट्रॉलीच्या एका कोपऱ्यामध्ये या 3 कप्प्यांपैकी एका कोपऱ्यात पाण्याच्या बॉक्सेस ठेवले जातात। बाकी ठिकाणी लिनेन रचलं जातं। ज्या रूम अटेंडंटच्या सेक्शनमध्ये ज्या प्रकारचे रूम्स आहेत त्या प्रकारे तो आपला लिनेन सिलेक्ट करतो। जर एखाद्या रूम अटेंडंटकडे ट्विन रूम नसतील तर तो ट्विन रूमचं लिनेन घेत नाही, आणि ट्विन रूम, क्वीन रूम, किंग रूम आणि स्वीट रूमसाठी जर काही वेगळं स्पेसिफिक लिनेन असेल तेही तो घेतो। तर अशा प्रकारे लिनेन ठेवलं जातं ज्याने ॲटलिस्ट त्याचे 3 ते 4 रूम बनतील। आणि ते लिनेन संपलं की तो परत ते सगळी पूर्ण ट्रॉली घेऊन आपल्या पॅन्ट्री जातो, हाऊसकीपिंग पॅन्ट्रीमध्ये। तिथे आपली ट्रॉली तो परत रिप्लेनिश करतो आणि प्रत्येक 3-4